नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणेकरांनी गेली 26 वर्ष उचलून धरलेल्या या मालवणी महोत्सवात खवय्यांसह रसिकांची सांस्कृतिक भूक भागणार आहे, तेव्हा 10 दिवस नागरिकांसाठी ही एक प्रकारची मेजवानीच आहे, असं प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केलं। कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक सीताराम राणे यांनी ठाण्याच्या शिवाईनगर येथे 10 ते 19 जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सवाचं आयोजन केलं आहे। तर सायंकाळी सूर्यास्ताच्या मुहूर्तावरती या ठिकाणी अग्निहोत्र होम करण्यात आल्यानंतर ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सव 2025चं उद्घाटन पार पडले। या प्रसंगी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, परिवहन सदस्य विकास पाटील, उपाध्यक्ष सागर वदे, संतोष देशमुख इत्यादी उपस्थित होते। आमदार केळकर, आमदार डावकर यांनी या महोत्सवातील स्टॉलवर फेरफटका मारून खानदेशी भोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने 26 वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत आहेत। ठाणेकरांनी उचलून धरलेला मालवणी महोत्सव आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खवय्यांसाठी 10 दिवस येथे विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळणार आहे। विनंती आहे फोटो काढलाय मस्त, एक नंबर, सुपर सुपर। सॅमसंग आहे वाटतं। हां आणि सर्वांच्या शुभ हस्ते होत असलेला हा सन्मान आणि या सन्मानाचा केळकर साहेबांनी पुत्र सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी मालवणी महोत्सव भरत असतो। 26 वर्ष, आता हे 26व्या वर्षामध्ये यांचं पदार्पण झालंय। विविध स्टॉल या ठिकाणी ठेवलेले आहेत, मंदिराची उभारणा आहे, याचा आजपासून उद्घाटन झालंय हे मी जाहीर करतो। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अग्निहोत्र देखील रोज संध्याकाळी होतं आणि त्याच्यामुळे अग्निहोत्र ही एक अग्नीची पूजा आहे, अग्नीची उपासना आहे आणि ठराविक वेळेला सूर्यास्ताची जी वेळ असते त्यावेळेला हे होतं। आणि त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम आणि या स्टॉलच्या माध्यमातून फार मोठ्या संख्येने लाखो लोक पुढची 10 दिवस या ठिकाणी येतात। हे सीताराम राणेंच्या नेतृत्वाखालचं मोठं कर्तृत्व आहे। सातत्य ठेवणं हे फार कठीण काम असतं, पण त्यांनी जे सातत्य ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या स्टॉलच्या माध्यमातून अनेकांना फार मोठा या ठिकाणी मार्केट देखील मिळतं आणि त्यांना या ठिकाणी व्यवसाय देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो। ठाणेकरांनी हा उचलून धरलेला असा मालवणचा उत्सव आहे, मालवणी उत्सव आहे। आज या इकडे मालवणी महोत्सवाची सुरुवात होते आणि माननीय सीतारामजी राणे यांच्याकडनं गेली 26 वर्ष सातत्याने या महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे। या महोत्सवाच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने जो एक खरा शेतकरी आहे व तो मासेमारी करणारा असेल, त्याचबरोबर शेती करणारा असेल, यांना एक खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमाने होतं। तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना विनंती करेन, या 10 ते 19 जानेवारीच्या दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्या। आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ जे आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा, सहकार्य करा अशी मी विनंती करेन। या 10 दिवसात एकदा तरी मालवणी महोत्सवाला भेट द्या असे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन किंवा विनंती करेन। ह्या मालवणी महोत्सवाचं ते वैशिष्ट्य आहे की हे खानदेशी पद्धतीचं आहे, काही वऱ्हाडी पद्धतीचं आहे। गेल्या 26 वर्षामध्ये वेगवेगळे लोक येऊन मालवणी महोत्सवाबरोबर आपल्या सुद्धा काय म्हणतात संस्कृती परंपरा जपतात। त्याचाच हा प्रकार आहे। या महोत्सवात सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपण लोकांसाठी, या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांसाठी आणि मुख्यतः खवय्यांसाठी
उपलब्ध करून देतो। या भागामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मालवणी असेल किंवा कोकणातला असेलच नाही, तो वेगवेगळ्या प्रांतातला आहे, वेगवेगळ्या राज्यातला आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचा आहे, वेगवेगळ्या भाषा बोलणार आहे आणि तो प्रत्येकजण या मालवणी महोत्सवात येतो। प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि ती जोपासण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून आपण करतो। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने युवा दौड आयोजित करण्यात आली होती। ठाण्यातील विविध शैक्षणिक संस्था, कॉलेज तसेच विविध शाळा यामध्ये सहभागी झालेल्या होत्या। येऊर येथे एअरफोर्स देखील या दौडीमध्ये सहभागी झाली होती। व्यसनमुक्ती व सशक्त व समर्थ भारत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी शपथ यावेळी स्वामी विवेकानंदाचे विचार आत्ताच्या तरुण पिढीला कसे आधुनिक काळातही उपयुक्त आहेत हे या युवकांकडून अपेक्षा आहे याची माहिती श्री कोपिनेश्वर न्यासाचे सचिव डॉक्टर सौ अश्विनी बापट यांनी महत्त्व पटवून देत मान्यवरांनी या युवा दौडला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांपासून अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते 70 वर्षाहून पुढील असलेल्या देखील नागरिकांनी अर्थातच मनाने तरुण असलेल्या नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला। या युवा दौडीला नवनिर्वाचित आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपा अध्यक्ष संजय वागुले, कोपिनेश्वर न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कोपिनेश्वर न्यासाचे कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, सचिव अश्विनीताई बापट, महेंद्र कोथळे, अरविंद जोशी या वर्षाचे निमंत्रक तनय दांडेकर उपस्थित होते। आणि आदित्य चौहान यांचं देखील न्यासाच्या वतीनं हार्दिक स्वागत। यांचं देखील संदीप नीट शूट करा। आता आलाय आजच्या युवा दौडचं आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं होत आहे आणि त्याचा औचित्य मध्ये सहभागी होतोय। आर यू रेडी? सगळे तयार आहेत? कोपिनेश्वर न्यास आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने उद्या विवेकानंद जयंती आहे, त्याच्या पूर्वार्धामध्ये एक युवा दौड जी आखली गेलेली आहे, त्याला प्रचंड असा युवा शक्तीने प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि निश्चितपणे विवेकानंदांनी जो विचार दिलेला आहे या विचारानेच भारत जो आहे तो विश्वगुरु होणार आहे। या युवा दौडला मी शुभेच्छा देतो। विवेकानंदांचे जे विचार आहेत आणि जे आपण आता शपथ घेतलेली आहे
ती शपथ आणि ते विचार आपण अंगी बाणवावेत आणि त्याप्रमाणे आपले आयुष्यात कालक्रमणा करावी असा मी युवकांना या दौडच्या वतीने संदेश देईल। अतिशय चांगला आहे। दौड आत्ताच सुरुवात झालेली आहे। ती इथे आल्यानंतर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जे धावलेले तरुण आहेत, तरुणी आहेत, त्या सगळ्यांचं अभिनंदन करण्यात येणार आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला याचा अभिप्राय देता येईल की बुवा दौड कशी झाली। ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय माजिवाडे येथे महिला सक्षमीकरण विभागामार्फत महिला सबलीकरण सप्ताह राबवण्यात आला। यामध्ये महिला व बालविकास कक्ष, कापूरवाडी पोलीस स्टेशन आणि इनरव्हील संस्था सहभागी झाल्या होत्या। 7 दिवसांच्या उपक्रमामध्ये सर्वप्रथम सावित्रीबाई फुले जयंती सोहळा, महिला सबलीकरण सप्ताह उद्घाटन, करिअर मार्गदर्शन, न्यायालय व जिल्हा महिला बाल कल्याण विभाग प्रत्यक्ष भेट आणि मार्गदर्शन, कायदेविषयक मार्गदर्शन, स्वसंरक्षण मार्गदर्शन, सायबर क्राईम मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रम स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। महिला सक्षमीकरण समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे उपस्थित होते। ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष मधुकरराव पाटील, कार्यकारी अध्यक्ष संदेश पाटील, कार्यकारी सचिव दीनानाथ ठोंबरे, खजिनदार पराग मुलुंडकर, सभासद श्रीमती वृषाली राजे उपस्थित होत्या। सर थोड़ा थैंक यू। एक मिनट। यस फोटो काढा सर। आज ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमाने महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनाने अतिशय उत्तम कार्यक्रम हा आयोजित केला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे समाजामध्ये मुलींना घडवण्याचं आणि त्याचबरोबर त्यांना त्याच बाबतीत आजूबाजूला अवतीभोवती कुठल्याही वाईट वृत्तीचे लोक जर आले तर त्यांना आपण कसं हँडल करावं याच्या संदर्भातलं ज्ञान देण्याचं काम हे या इकडे झालेलं आहे। NSS असेल, इनरव्हील असेल यांच्या माध्यमाने एक चांगलं मार्गदर्शन या इकडे उपलब्ध होतं। मी संस्थेचं आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्तम पाऊल या सप्ताहामध्ये घेतलेलं आहे। आज देशामध्ये महिलांच्या संदर्भात जे विकृत प्रकार घडत आहेत, मुलींच्या संदर्भात समाजाचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे आणि महिलांचा विकास झाला पाहिजे। महिला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सबल झाल्या पाहिजेत। त्यासाठी त्या आर्थिक, सामाजिक बाबतीत स्वयंभू उभी राहावेत म्हणून आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा महिला सबलीकरण सप्ताह समारोह आज आयोजित केलेला होता। 7 दिवस महिलांना आम्ही त्यांच्या स्वतःच्या बळावरती कसं त्यांनी उभं राहायचं शिक्षणाच्या माध्यमातून आणि आपलं संरक्षण कसं करायचं या संदर्भात आणि समाजाचा दृष्टिकोनही बदलण्याचा प्रयत्न आम्ही विविध कार्यातून करण्याचा प्रयत्न आमचं महाविद्यालय सातत्यानं करत आहे। या अगोदरही आम्ही आईची भेट कॉलेजला असा उपक्रम मुलींच्या सुरक्षेसाठी राबविलेला होता आणि आमदार साहेबांनी आम्हाला आज अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। समाजातल्या विविध संस्था
व्यक्ती या घटकांचा आम्ही नेहमी सातत्यानं मदत घेऊन या भारतीय समाजामध्ये महिलांच्या प्रति दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न आमचं महाविद्यालय सातत्यानं करत आहे. ठाण्याचा उत्सव म्हणून अल्पावधीतच सन्मानाची जागा घेतलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या 11व्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची उत्साहात सुरुवात झाली. कला, संस्कृती, संगीत क्षेत्रात जगभरात ठसा उमटवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कलावंतांचे पुढील 4 दिवस परफॉर्मन्स येथे होणार असून अनेक करमणुकीचे दालन आणि खाद्य संस्कृतीचा राबता येथे पडणार आहे. आणि विद्युत रोषणाई यामुळे उपवन तलावाला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली असून 4 दिवस ठाणेकरांना ही अनोखी मेजवानी घेता येणार आहे. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे संचालक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, परिषद सरनाईक, अनाहिता सरनाईक, काश्मीरा सरनाईक, अरुण कुमार सुवर्णा, सिंघानिया स्कूलच्या प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन, शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभम उदगल, बासरीवादक विवेक सोनार, आशा डोंगरे, विमल भुईर, जयश्री डेव्हिड, संदीप पाटील, MCHI ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, रोनक ग्रुपचे राजन बांदेलकर यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. दरम्यान उद्घाटन सोहळ्याची ठाण्यातील शाळेतील 15 विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि कलाकारांच्या बी ट्रीटमेंट झाली. गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. जवळच उभारण्यात आलेल्या MP थिएटरमध्ये क्लासिकल नृत्यविष्कार तर तरंग रंगमंचावरती शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांच्या गायनाने सुरुवात झाली. शेजारी मुद्रा मंचावरती आसामी नृत्याने सुरुवात झाली. केरळी कलाकारांचे पारंपरिक नृत्यविष्काराने सर्वांची मनं जिंकली. जवळच विरासत स्टेज उभारण्यात आला असून येथे ठाण्यातील विविध कला संस्कृतीचा आविष्कार सादर होत आहे. तर बॉलिवूड स्टेजवर आज अभिजात भट्टाचार्य यांच्या मधुर गायनाने संस्कृती आर्ट फेस्टिवलची रंगीत येणार आहे. There are workshops arranged. आपकी वर्कशॉप्स हैं आर्ट एंड क्राफ्ट की, कल से चालू होने वाली है फायला देवी मंदिर के वहां पे. आप लोग जरूर आइए, अटेंड करिए. ठीक है. चालवली जाती है. शिवाई विद्या प्रसारक मंडळ संचालित ही शिक्षण प्रसारक संस्था आहे. संस्कृति आर्ट फेस्टिवल की धुन चलती रहनी चाहिए. रस्ता सुरक्षेचा आपण काय काय सावधानी घ्यायला हवी त्याविषयीचा संदेश देणारं त्यांचं पथक. मोटार चालवताना, कार चालवताना आपण काय वाहन चालवताना चालकाची नजर कमजोर असल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं हे क्रमप्राप्त असलं तरी अनेक चालक डोळ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि TMT तसेच फोर्टिस हॉस्पिटल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने TMT बस चालकांकरिता आनंदनगर बस डेपोमध्ये नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये 30% बस चालकांना दृष्टी कमजोर असल्याचं उघड झालं असून 8% चालकांना मोतीबिंदू असल्याचं निष्पन्न झालं आहे.
वाहन चालवताना डोळ्याची भूमिका महत्त्वाची असून वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणं आवश्यक असतं. मात्र अनेक चालक डोळ्यांची तपासणी करण्याकडे कानाडोळा करतात. या प्रमुख कारणांमुळे रस्ता सुरक्षा अभियान निमित्त चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील फोर्टिस हॉस्पिटल यांच्या सहकार्याने TMTच्या 101 चालकांच्या डोळ्यांची तपासणी केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.